देवाची स्तुती असो. प्रेज द लॉर्ड. आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या या बायबल अध्ययनामध्ये पवित्र शास्त्राचं सर्वेक्षण या विषयावर आपण अध्ययन करीत आहोत. आतापर्यंत आपण उत्पत्ती ते रूथ या पुस्तकांचं अध्ययन केलेलं आहे. मोशेचे नियमशास्त्र आणि त्यानंतर इस्रायलचा इतिहास आपण पाहत आहोत. पहिले शमूएल हे जे पुस्तक आहे इस्रायलच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असे पुस्तक आहे. शास्त्रे आणि रूथ पुस्तकामध्ये आपण शास्त्र्यांचा काळ अनुभवला आणि आपण पाहिलं की कशा प्रकारे देवाने शास्त्र्यांना निवडलं आणि त्यांच्या करवी देवाने त्याची सेवा करून घेतली आणि इस्रायलास मार्गदर्शन केलं. आणि शमूएलच्या पुस्तकामध्ये आपण चित्र पालटलेलं पाहतो आणि शास्त्रेचा काळ संपतो आणि राजांचा काळ आरंभ होतो आणि त्याचाच इतिहास पहिले शमूएल या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या पुस्तकाचा लेखक अज्ञात आहे. हे पुस्तक कोणी लिहिलं याविषयी अनेक विद्वानांचे अनेक प्रकारचे मतं आहेत. काहींच्या मते या पुस्तकातला पहिला काही भाग जो आहे तो शमूएलने लिहिला असावा आणि त्यानंतर नाथान या भविष्यवक्त्याने संदेष्ट्याने पुढचा भाग लिहिला असावा. या व्यतिरिक्त आपल्या सर्वांना माहीत आहे की पवित्र शास्त्राचा जो मूळ लेखक आहे तो पवित्र आत्मा आहे आणि पवित्र शास्त्र हे देवाच्या प्रेरणेने रचले गेलेले आहे. या पुस्तकात इतिहास आहे. ज्या प्रकारे मी अगोदर सांगितलं, या पुस्तकात इस्रायलाचा इतिहास आपण पाहतो आणि हा इतिहास एक नव्या टप्प्यामध्ये जाताना सुद्धा आपण पाहतो. इस्रायलमधील शास्त्रांचा काळ संपतो आणि राजांचा काळ आरंभ होतो. या पुस्तकाचं जे लेखन काळ आहे इसवी सन पूर्व 1100 ते 931 हा आहे. या पुस्तकाचा लिहिण्याचा उद्देश इस्रायल देशावर झालेल्या राजांची नियुक्ती याची नोंद या पुस्तकातून दाखवलेली आहे. या पुस्तकातील प्रमुख वचन किंवा मुख्य वचन कोणते आहे? पहिले शमूएलचा 15वा अध्याय 22 वचन. तर चला आपण ते वचन काढून पाहूया. तेव्हा शमूएल म्हणाला, परमेश्वराचा शब्द पाळल्याने जसा त्याला संतोष होतो तसा होमांनी व यज्ञांनी होतो काय? पहा, यज्ञापेक्षा आज्ञा पाळणे बरे, एडक्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणे बरे. हे जे वचन आहे ते आम्हाला देवाच्या आज्ञा पाळण्याविषयीची जी गांभीर्य आहे ते पटवून सांगते. आणि शाऊलाने जेव्हा देवाची आज्ञा तोडली त्यावेळी शमूएल त्याच्याकडे गेला आणि त्याने त्याची कान उघडणी या वचनांद्वारे केली. तर चला या पुस्तकाची रूपरेखा आपण पाहूया. सर्वसाधारणपणे या पुस्तकाचे 3 भाग पडतात. पहिला भाग शमूएल याची सेवा, दुसरा भाग शौल राजाची कारकीर्द आणि तिसरा जो भाग आहे शौल आणि दाऊद यांच्याविषयी आहे. अध्याय 1 ते 7 मध्ये आपण शमूएलची कारकीर्द पाहतो. कशा प्रकारे देवाने हन्नीची प्रार्थना ऐकली, एक पुत्र संतान देवाद्वारे मिळाले आणि हन्नीने त्या मुलाला देवासाठी समर्पित केले. शमूएल हा शेवटचा शास्ता होता. त्याच प्रकारे तो एक संदेष्टा होता आणि याजकही होता. आणि ही सेवा आपण प्रभू येशू ख्रिस्ता व्यतिरिक्त फक्त शमूएलच्या जीवनामध्ये पाहतो. तो एक शास्ता होता, तो एक संदेष्टा होता आणि याजकही होता. त्याने कित्येक वर्ष इस्रायलास मार्गदर्शन केले. परंतु एक वेळ अशी आली जेव्हा इस्रायल राष्ट्राने आपल्यासाठी राजा मागितला आणि देवाने त्यांची इच्छा पूर्ण केली आणि त्यांना राजा नियुक्त करून दिला. आणि त्यासाठी देवाने शौलास राज्याभिषेक करण्यास सांगितले. आणि अशा प्रकारे राजांचा जो काळ आहे तो या पुस्तकात आरंभितो. या पुस्तकात आपण अनेक अशी घटना पाहतो. अर्थात या 1 ते 7 अध्यायामध्ये आपण काही महत्त्वपूर्ण घटनांना सुद्धा पाहतो. त्यातील महत्त्वपूर्ण घटना फलिस्त्यांद्वारे देवाचा कोश हिरावून घेतला जातो. इस्रायल लोक एली आणि त्याचे पुत्र जेव्हा फलिस्त्यांशी लढण्यासाठी जातात तेव्हा ते हारतात आणि देवाचा कोश फलिस्ती लोक घेऊन दागोनाच्या मंदिरात ठेवतात. आणि आपण पाहतो की सर्व सामर्थी देवाच्या कोशासमोर दागोनाची मूर्ती
उपडी पडते आणि तुटून जाते आणि एक प्रकारचा महारोग बलिष्ठांच्या देशामध्ये पसरतो आणि लोक मरायला लागतात आणि त्यांना तो कोश त्यांच्या देशातून दूर सुरक्षित अशा ठिकाणी ठेवावा लागतो. त्यानंतर 8 ते 15 अध्यायामध्ये आपण शौलाची कारकीर्द पाहतो. आपण पाहतो शमूएल शौलाला निवडतो, त्याचा राज्याभिषेक करतो आणि त्यानंतर शौल जो आहे तो इस्रायलचा राजा होतो आणि एक संघटित इस्रायल राष्ट्र आणि त्याचा इतिहास त्याच्या पुढे आपल्याला पाहाव्यास मिळतो. शौलाची जी कारकीर्द आहे ती एक वादग्रस्त कारकीर्द असल्याची आपण पाहतो. शौलाच्या कारकिर्दीत आपण पाहतो की तो देवाची इच्छा आणि आज्ञा पाळण्यास समर्थ ठरला नाही. त्याने लोकांची मर्जी संपादन करण्याचा आणि त्यांना खुश करण्याचा कित्येकदा प्रयत्न केला. कित्येकदा तो आळशाप्रमाणे वागला. कित्येकदा त्याने देवाच्या राज्याला गंभीरतेने घेतलं नाही आणि त्याचा परिणाम, त्याच्या आज्ञाभंगाचा परिणाम हा झाला की देवाने इस्रायलाचा राजा होण्यासाठी दाऊदास निवडले. आणि 15व्या अध्यायामध्ये जेव्हा आपण पाहतो की शौल देवाच्या आज्ञा तोडतो, तेव्हा देव जो आहे शमूएलास पुन्हा एकदा आज्ञा देतो आणि दाऊदास राज्याभिषेक करण्यास सांगतो. आणि आपण त्यानंतर 16 ते 31 अध्यायामध्ये शौल आणि दाऊद, शौलाचं राज्य आणि दाऊदाचा उदय आपण पाहतो. आणि दाऊद कशा प्रकारे सिंहाचा वध करतो आणि त्यानंतर आपण बलिष्ठांशी शौलाचं जे युद्ध आहे त्याचं वर्णन सुद्धा पाहतो. आणि त्या युद्धामध्ये दाऊद गल्ल्याताचा वध करतो आणि इस्रायलास मोठा विजय मिळवून देतो. आणि त्यानंतर जेव्हा विजय प्राप्तीनंतर ते नगरात येतात तेव्हा दाऊदाच्या नावाने मोठा जल्लोष होतो. दाऊद उत्तरोत्तर अनेक विजय प्राप्त करतो आणि त्यामुळं शौलाच्या मनात दाऊदाविषयी ईर्ष्या निर्माण होते आणि तो त्यास मारू इच्छितो. आणि आपण पाहतो की त्यामुळे दाऊद शौलापासून पळून जातो. आणि त्यानंतर शेवटच्या अध्यायात आपण शौलाचा मृत्यू पाहतो आणि दाऊदाच्या राज्याच्या कारकिर्दीची वाट मोकळी होते, हे आपल्याला शेवटच्या अध्यायात दिसून येते. या पुस्तकाच्या सुरुवातीला आपण हन्नेचं गीत पाहतो 2ऱ्या अध्यायामध्ये आणि शेवटी दाऊदाचं स्तोत्र आपल्यास वाचाव्यास मिळते. आपल्याला 2 राजे याच्यामध्ये पाहाव्यास मिळतात. एक शौल राजा जो देवाची आज्ञा तोडतो आणि दाऊद राजा जो देवाच्या मनाच्या इच्छेप्रमाणे वागण्यास समर्पित होतो. आणि एक राजाचा अंत आणि दुसऱ्या राजाचा उदय आपल्याला या पुस्तकात पाहाव्यास मिळतो. आणि अशा प्रकारे एक अतिशय सुंदर असं पुस्तक आहे. पवित्र शास्त्राच्या इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनाने एक महत्त्वपूर्ण पुस्तक आहे. तर हे पुस्तक जरूर तुम्ही वाचा, नक्की तुम्ही वाचा. आणि हे सर्वेक्षण जरूर, हे पुस्तक वाचताना तुम्हाला लाभदायक ठरेल असा माझा विश्वास आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, आपल्या मित्रांना, आपल्या चर्चमधील लोकांना शेअर करा, जेणेकरून ते देवाच्या वचनाच्या ज्ञानात वाढतील. परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करो.